नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. इकडे आता रिक्रिएशन सीन अर्जुन आणि सायली करणार असतात. त्यात सायलीला सगळं आठवणारच असतं, हे मात्र गॅरंटी असतं. आणि आता सगळेजण रिक्रिएशनच्या सीनसाठी तयार होऊन आलेले असतात. इकडे एका गाडीत अर्जुन आणि सायली बसलेले असतात. एका गाडीत अर्जुन बसलेला असतो, एका गाडीत अर्जुन, प्रतिमा आणि सायली बसलेले असतात. हे रविराजना सांगितलेलं असतात की आपल्याला जे लहानपणी घडलेलं आहे ना, ते रिक्रिएशन करायचं आहे. म्हणून रविराज खूप जोरात गाडी चालवत असतात. त्या जोरात गाडी चालवल्याने इकडे सायलीलासुद्धा खूप त्रास होत असतो आणि प्रतिमालासुद्धा. प्रतिमा म्हणत असते की रविराजांना, अहो गाडी जरा हळू चालवा ना. आणि इकडे सायलीला तर खूप त्रास होऊन ती असं डोक्याला हात लावून तिला सगळं आठवत असतं. सगळ्यांचे चेहरे सायलीसमोर येत असतात. मग सायली म्हणते, मला तर सगळं काही आठवत आहे. लहानपणी जसं मी आणि अर्जुन हातात हात घालून फिरत होतो, जसं की डान्स करत होतो, बोलत होतो आणि फिरत होतो, हे सगळं सायलीला आठवत आहे. आणि इकडे सगळ्यांसोबत झालेले कार्यक्रम आणि ह्यांचा ॲक्सिडेंट कोणी करून आणलेला आहे, हे सुद्धा सायलीला आठवत असतं. आता येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आहे. आता सगळेच अडकून बसणार आहेत. मालिकेला तर जबरदस्त वळण आलेलं आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. इकडे रिक्रिएशनचा सीन झाल्यावर सगळ्यांना आता कळालेलं असतं की हीच खरी तन्वी आहे. सायलीसुद्धा इतकी खुश झालेली असते की आता मला सगळं आठवलेलं आहे आणि मीच ती तन्वी आहे, असं म्हणून सायली खूप खुश असतो. अर्जुनला देखील खूप आनंद झालेला असतो की आता त्याला कसं हवं आहे ना, तसं झालेलं असतं की त्याला हेच हवं असतं. कधी एकदा सायलीला मी सगळ्यांसमोर तन्वी म्हणून आणतो, असं अर्जुनला वाटलेलं असतं. इकडे लहानपणीची तन्वी बघा किती क्यूट आहे ना, आत्तासुद्धा क्यूटच आहे. हे अर्जुनला आठवल्यावर खूप छान वाटत असतं. सायलीसुद्धा तेच मनातल्या मनात म्हणत असतं की अरे बापरे, किती खूप चांगलं ना, आता सगळं मला आठवलेलं आहे. मीच ती तन्वी आहे. आता पुन्हा एकदा माझे आई बाबा मला मिळतील, माझं कुटुंब मला मिळतील, मी माझ्या कुटुंबासोबत छान दिवस घालवणार आहे, असं सायली मनातल्या मनात म्हणत असते. अर्जुनलासुद्धा हेच पाहिजेलं असतं की सायलीला आईवडिलांची माया मिळावी, हे अर्जुनला तिला मिळवून द्यायचं असतं. म्हणून अर्जुन एवढे कष्ट करत असतो की आता इकडे जण लहानपणी अर्जुनचा वाढदिवस साजरा केलेला सायलीला आणि अर्जुनला आठवत असतं. सायली म्हणते की हां, हे अर्जुनचा आपण वाढदिवस साजरा केला होता ना, तेव्हाचा आहे हा सीन, असं सायलीला सगळंच आठवतं. आता महिपत आणि नागराज यांना तर कोणी सोडणार नाही आहेत. ते जेलमध्येच आहेत, परंतु आता पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की महिपत आणि नागराज हे सीन करून आलेले आहेत. येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. थँक्स फॉर वॉचिंग.